सैन्य दलात काम करणारे जवान गंगाधरण यांच्या 2 वर्षाच्या मुलाला बिबट्यानं घराबाहेर त्यांच्या समोरून उचलून नेलं। 23 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे। अद्याप मुलाचा शोध लागला नसून वन विभाग आणि सैन्य दलाच्या जवानांकडून मुलाचा शोध सुरू आहे। वडनेर भागात महिनाभरापूर्वी राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला 3.5 वर्ष मुलाला बिबट्यानं घरासमोरून उचलून नेत ठार केलं होतं। या घटनेला महिना उलटत नाही तोच या परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये कार्यरत असलेले जवान गंगाधरण यांच्या 2 वर्षांच्या श्रुतिक या चिमुकल्याला बिबट्यानं घराबाहेरून त्यांच्या समोरून उचलून नेलं। त्यानंतर बिबट्यानं जंगलात धूम ठोकली। या घटनेची माहिती मिळताच गंगाधरण यांच्या कुटुंबासह वन विभागासह सैन्य दलाचे जवान आणि गावकऱ्यांनी श्रुतिकचा शोध घेतला, मात्र अद्याप तो आढळून आला नाही। श्रुतिक आणि आम्ही दोघेही घराच्या बाहेर अंगणात होतो। बिबट्यानं अचानक उडी घेत श्रुतिकवर हल्ला केला। मी माझ्या हातातील हेल्मेट बिबट्याच्या दिशेनं फेकलं, आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, पण बिबट्या श्रुतिकला घेऊन समोरील केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवर उडी मारून निघून गेला। माझ्या श्रुतिकला माझ्या डोळ्यासमोरून नेले, अशी माहिती श्रुतिकचे वडील जवान गंगाधरण यांनी दिली आहे।